नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी प्रगती आपल्या चॅनलवर स्वागत आहे। आज आपण वैयक्तिक शेततळे याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। त्यामध्ये पात्रता, निवडीचे निकष, आकारमान निहाय अनुदान आणि अर्ज प्रक्रिया ही सर्व माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसेच आणखी कोणत्या घटकावरती आपल्याला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना राबवण्यात येते। ही योजना सुरू करण्याचा उद्देश म्हणजे राज्यातील 82% शेती हे सर्वस्वी पावसावर अवलंबून आहे आणि पावसाचे असमान वितरण आणि पावसातील अनिश्चित येणारा खंड हा प्रमुख नैसर्गिक आपत्ती। त्यामुळे सिंचन अभावी पीक उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होते। जेथे पावसाचे जास्त ताण पडतो तेथील पिके नष्ट देखील होतात। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसान होते। जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तेव्हा ओढे, नाले इत्यादी वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे साठवणूक करण्याकरिता शेतावर शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा असणे गरजेचे आहे। त्यामुळे शासनाने शेततळे उभारण्यासाठी 50% अनुदान हे शेततळे खोदकामासाठी देण्यात येत आहे। मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळ्यांचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता निकष ठेवण्यात आलेले आहेत। त्यामध्ये अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर किमान 0.60 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे। म्हणजेच किमान 1.5 एकर क्षेत्र असेल तरच तुम्ही शेततळे उभारणे करू शकता। अर्जदार शेतकऱ्याची जमीन शेततळे उभारण्याकरिता तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक राहील। अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी मागील त्याला शेततळे, सामूहिक शेततळे तसेच इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकाकरिता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा। शेततळ्याची जागा निवडीचे तांत्रिक निकष देण्यात आलेले आहेत। त्यामध्ये ज्या जमिनीतून पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी आहे अशी जमीन असलेली जागेची निवड करावी। त्यानंतर मुरमाड, वालुकामय, सच्छिद्र खडक अशी जमीन असलेली जागा शेततळ्यास निवडू नये। शेततळे प्राधान्याने घेण्यात यावे। ज्या ठिकाणी जमिनीचा उतार सर्वसाधारणपणे 3% आत आहे त्या ठिकाणी शेततळे घेण्यात यावे। नाल्याच्या प्रवाहात शेततळे घेण्यात येऊ नये। इनलेट आउटलेट सह शेततळ्यासाठी पाणलोट क्षेत्रातून येणारे पाणी हे शेततळ्यात पाणी साठा क्षमतेपेक्षा जास्त असणे बंधनकारक आहे। इनलेट आउटलेट विरहित शेततळ्यासाठी पुनर्भरण्याकरिता अतिरिक्त पाण्याची उपलब्ध असल्याची खातरजमा करण्यात यावी। शेततळ्याला लागणारी जागा शेतकऱ्यांनी स्वखुशीने व विनामूल्य द्यायची आहे। आता या आकारमानानुसार शेततळ्यासाठी किती अनुदान आहे। मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी कमाल ₹75,000 इतके अनुदान देय आहे। बाजूचा उतार आणि आकारमान यानुसार तसेच इनलेट आउटलेट सह किंवा इनलेट आउटलेट विरहित शेततळ्यासाठी वेगवेगळे अनुदान आहे। त्यामध्ये कमीत कमी ₹23,800, 15x15x3, 20x15x3, 20x20x3, 25x20x3 आणि 25x25x3 या आकारमानासाठी त्या प्रमाणामध्ये अनुदान देण्यात येणार आहे। ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहून घेऊ शकता। यामध्ये शेततळ्याचे अपेक्षित खोदकामाचा तपशील सुद्धा देण्यात आला आहे। तो इनलेट आउटलेट सह आणि इनलेट आउटलेट विरहित अशा प्रकारे हे खोदकाम करण्याचे आकारमान देण्यात आलेले आहे। ते तुम्ही कोणत्या आकारमानासाठी किती खोदकाम करावे लागेल हे व्हिडिओ पॉज करून पाहू शकता। तुम्हाला देखील शेततळ्याचा फॉर्म भरायचा असेल तर शेतकरी ओळखपत्र असणे अनिवार्य आहे। त्यानंतरच तुम्ही हा फॉर्म महाडीबीटी पोर्टलवरती भरू शकता। जवळच्या CSC सेंटरवरती जाऊन हा फॉर्म भरायचा आहे। जेव्हा तुमची शेततळ्यासाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे निवड होईल तेव्हा आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात ते पाहूया। त्यामध्ये आधार कार्ड, हमीपत्र, जातीचा दाखला, बँक पासबुकची झेरॉक्स अशा प्रकारची कागदपत्रे तुम्हाला ऑनलाईन पोर्टलवरती अपलोड करावी लागतील। हे सर्व अपलोड केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून पूर्वसंमती आल्यानंतरच तुम्हाला पुढील कार्यवाही करायची आहे। म्हणजेच तुम्ही शेततळेचे खोदकाम चालू करू शकता। अशा पद्धतीने आपण शेततळ्याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली।
अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.